नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भीमराव पाटील. भीमराव पाटील या नावानं मी एक यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे. याचा उद्देश की आपले विचार लोकांच्यापर्यंत पोहोचावेत, लोकांशी हितगुज साधता यावं आणि या संदर्भामध्ये शैक्षणिक, सामाजिक, पर्यावरण आणि शेतीविषयक असे अनेक उपक्रम लोकांच्यापर्यंत पोहोचवावेत या उद्देशानं हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. तर जास्तीत जास्त लोकांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावं. धन्यवाद. आता शेतीचा कार्यक्रम जर कधी झाला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बोलायचा प्रसंग आला तो खूप मोठा विषय, कारण शेती क्षेत्रामध्ये मी इतकं मोठं काम केलेलं आहे आणि अजूनही चालू आहे. मी माझ्याकडे 5 मुलं PhD झाली. त्यावेळेला PhDचा विषय बऱ्याच जणांचा माहिती असतो की अरे आता तुम्हाला अतिशयोक्ती वाटू शकेल किंवा PhD वगैरे हा तुमच्या पुढचा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये मी एवढं डिटेल नाही सांगत. पण बहुतेक जे गाईड असतात, मार्गदर्शन करणारे असतात, त्यांनी ज्या विषयात PhD केलेले असतात त्याला तसलाच विषय त्यांना दिलेला असतो मुलांना. अरे बाबा त्यातलंच कर, कारण मला ह्या विषयातलं माहिती आहे, मग मी तुला सांगतो की त्या विषयात काय करायचं त्यातलंच द्यायचं. मी 5 मुलांना दिलेले PhDचा विषय एकाचाही एकसारखा विषय नाही आणि मी ज्याच्यामध्ये PhD केलेले आहे त्याचा विषय मी कुणालाच दिलेला नाही. मुलांना पहिलं सांगितलं तुमची PhD कागदोपत्री मला नको आहे आणि तुमची PhD डिग्रीपुरतं मर्यादित तर नको आहे. तुमच्या PhDचा वापर सर्वसामान्य आमच्या लोकांना जर होणार असेल तरच करायची. मग काय करता येईल ह्या मुलांना सांगितलं. पिकावरती फवारायला आता सेंद्रिय सगळीकडे आलेलं आहे. सेंद्रियचं इतकं पीक आलं की अरे लोक औषधं मारायला लागले, औषधाचा दुष्परिणाम व्हायला लागलेला. मग आपण काय करूया, शेती उत्पादन खर्च कमी करायचा आहे आणि सेंद्रिय पण करायचं आहे. तर त्यासाठी एक काम करूया म्हटलं. शेतामध्ये तण उगवतं आहे माहीत आहे, कुठली ज्वारी, उदाहरणार्थ ज्वारीचं घेऊ. ज्वारीमध्ये पेरलं की तण उगवायला सुरुवात होते. पण ज्वारीवरती पडणारे काही कीड आणि रोग हमखास असतात. पण ते रोग आणि किडी त्या तणावरती नसतात. काही तण असे आहेत त्याच्यावर कुठला रोग पडत पण नाही आणि काही कीड पण लागत नाही, कीड पण खात नाही त्याला. मग त्या पोरानं एक आयडिया दिली. अरे म्हटलं हे त्या शेतामध्ये जे तण उगवतं आहे का नाही, ह्यात काहीतरी असलं पाहिजे की जेणेकरून ते किडं खात नाहीत. मग आपण असं करूया की त्याच तणाचा रस काढायचा आणि वेगवेगळ्या पद्धतीनं तयार करून त्याच पिकावरती फवारायचा. ही प्रयोग आम्ही धाडसानं धाडसानंच केले आम्ही, कारण त्यातनं निष्पन्न काय होणार आहे माहिती नव्हतं. तरी पण आम्ही रिस्क घेऊन केले आणि 5 मुलांचे 5 थिसीस, PhDचे थिसीस आहेत. हे तणापासून तयार झालेले औषधं, तिने तयार केलेले औषधं त्याच पिकावरचे रोग किडी कमी करतात. आणि काही शेतकऱ्यांचे अनुभव असे आहेत की सर तुम्ही हे रोग किडी तरी आमची कमी झालीच, पण पिकाचं उत्पादनसुद्धा वाढायला लागलं, चांगली पिकं यायला लागली. अरे म्हटलं मग जायला कारणच काय, कुठं शेतातच जायला, कुठेही जाऊ नका म्हटलं. त्यातलंच तण उपटायचं, रस काढायचा, पंपात भरायचा आणि त्याच पिकावर मारायचा. इतकं सोपं आहे म्हणलं. कशाला इतका चांगला उपयोग. अरे तुझा आहे तुझं पाशी. साधू संत सांगून गेले आम्हाला, पण नेमकं काय सांगितलं तेच आम्हाला कळत नाही. रत्नागिरीचा एक मुलगा होता, चिपळूणचा, कोकणात राहणारा. म्हटलं तुझ्या अडचणी काय, त्याला सांगता येईल. म्हणजे तुझ्याकडं पीक कुठलं होतं, तर भाताचं पीक होतं. तुझ्याकडं मुबलक असणारी गोष्ट कुठली आहे, तरी त्याला सांगता येईना. म्हटलं समुद्रकिनारा आहे का तुझ्याकडं, आहे. समुद्रात काय शेवाळ वेवाळ वाढतं का, वाढतंय, भरपूर वाढतंय. म्हटलं मग म्हटलं असं करूया आपण, तुझ्या भाताच्या पिकावरती त्या समुद्रात असणारं शेवाळ आहे का नाही, ते शेवाळाचा रस काढून आपण मारूया. शेवाळ फार पौष्टिक असतं, कारण वेगवेगळ्या औषधामध्ये जे फार्मसी कंपन्या वगैरे आहेत त्याच्यासाठी ते वापरतात आणि पौष्टिक म्हणून काय प्रोटीन्स असतील वगैरे ते त्याच्यासाठी वापर करतात. मग त्या काय आम्ही ते भाताचं बियाणं भिजवलं त्या ह्याच्यामध्ये, सीड ट्रीटमेंट ज्याला म्हणतो, बीज प्रक्रिया. ते भात भिजवलं, त्याला काही पहिली फवारणी, दुसरी फवारणी असे वेगवेगळे गट करून ते PhDचा तो साचा ठरवला आणि अतिशय 30 ते 40% उत्पन्न केवळ हे समुद्रातलं शेवाळ मारल्यामुळं मिळायला लागलं. काय अडचण आहे सांगा, शेवाळ फुकटच मिळतं आहे. भात आमचे, शेतं आमचे आहेत, भात आमचाच आहे, पंप हे आमचाच आहे. आणायचं आहे फक्त, ते डोकं वापरून तेवढं करायचं आहे आणि मारायचं आहे त्याच्यावरती. अतिशय चांगलं मिळू शकतं. ह्या साध्या साध्या गोष्टी जर आम्ही अंमलात आणल्या तर आम्ही करू शकतो. म्हणून मी सांगितलं की शेतामध्ये पिकणारे आमचे जे घटक आहेत 3-4 गुंठ्यामध्ये आम्ही भाजीपाला लावूया. आनंदानं त्याच्याकडं जायचं, आम्ही रोज वैतागून नाही, आनंदानं जाऊया. चला, अरे आम्हाला ते पिकं इतकी छान आमच्याशी बोलतात. हे सगळं तुम्ही अनुभवलं असेल. आम्हाला अजून माणसं समजली नाहीत, पण पिकं कधी समजायचं असा प्रश्न. पण जातीवंत जो शेतकरी असतो का नाही, त्याला एक वेळ माणसं नाही समजणार, पण पिकाला काय पाहिजे. मूल रडलं की त्याला आईलाच फक्त माहीत असतं की त्याला काय पाहिजे. आम्ही किती खेळवलं, कितीही काही केलं तर ते राहणार नाही. आईला बरोबर माहीत असतं याची गरज का.
आणि म्हणून पिकं आमच्याशी बोलतात. आम्ही थोडंसं समजावून घेतलं की त्यांना काय पाहिजे ते कळतं. आणि दुसरी गोष्ट आम्हाला की माणसं वाचायला आम्हाला शिकता आलं पाहिजे. आजपर्यंत आम्ही पुस्तकं वाचली, आजपर्यंत कादंबऱ्या वाचल्या, आजपर्यंत पेपर तर रोजच वाचतो. पेपरसारखी आम्हाला माणसं वाचता आली पाहिजे. माणसाचा चेहरा बघितला की मला समजलं पाहिजे की अरे हा आज नाराज दिसतो, काहीतरी अडचण ह्याच्याकडे आलेली आहे, ह्याचं काय वर्तन काय आज बरोबर वाटेना, आज काय नाराज, खूपच नाराज दिसतो. माणसं वाचता आली का नाही की मग लगेच आम्हाला समजतं. आणि म्हणून तरी आम्ही सुखदुःखाच्या प्रसंगात, सरांनी मगाच तेच सांगितलं की ज्येष्ठ नागरिक संघाचा उद्देश तोच आहे की जर खरंच वैयक्तिक कोणाच्या घरी काय एखादी अडचण असेल तरी आम्ही तिथंपर्यंत गेलं पाहिजे. माणसाची भाषा चांगली असली की माणसं जमा होतात, आणि माणसं जमा झाली की शेवट अंत्ययात्रेच्या वेळेला कुठं कुणाची किती माणसं असतात त्याच्यावरच आमची किंमत ठरते. कित्येक जणांच्या अंत्ययात्रेला खांदा द्यायला 4 माणसंसुद्धा शोधून आणावी लागतात. म्हणून आमचा एक मित्र आहे, सगळ्या जगभर लेक्चर देत सुटला, सगळीकडेच हे झालं, पण म्हणला वयाच्या शेवटच्या दिवसामध्ये जाऊन गावाकडेच राहायचं. काय उद्देश? मला अरे लोक गावाकडून शहराकडे चालले, तुम्ही शहराकडून गाव नाही. म्हटलं शेवटी म्हणला हक्काची माझी मला खांदा देणारे हक्काची गावातली 4 माणसं तरी मिळतील मला. शहरामध्ये मी जर गेलो तर अक्षरशः कुणाला शेजारच्या फ्लॅटमध्ये किंवा शेजारच्या घरामध्ये सुद्धा माहिती असणार नाही. तो यायचा आणि बाकीचा प्रश्नच नाही म्हटला. कुणी खांदा दिला किंवा कुणी काय केलं वगैरे हा प्रश्न आहे. म्हणून मी सांगितलं की ज्याच्या अंत्ययात्रेला किंवा शेवटच्या क्षणाला माणसं जेवढी जास्त असतील ना तेवढा खरंच त्याचा हा माणसांचा प्रपंच मोठा असतो. घरी जसा संसार आम्ही नवरा बायको करतो तसाच संसार आम्ही हा एक थाटलेला असतो. एक कुटुंब थाटले ह्या क्रांतिसिंहाच्या नावानं, हे ज्येष्ठ नागरिक संघाच्या नावानं. हे कुटुंबच आहे आमचं. त्यात कुणी लहान नसतो, कुणी मोठा नसतो, कुणी गरीब नसतो, कुणी श्रीमंत नसतो, कुणी ह्या जातीचा नसतो, कुणी त्या जातीचा नसतो. सगळे आम्ही जीवाभावाने एकत्र येतो. काही आमच्या वैयक्तिक अडचणी आणि काही सामाजिक अडचणी असतील तरी आम्ही सुखदुःखाने एकमेकाशी बोलतो, सांगतो. आणि हेच खरा उद्देश असला पाहिजे. इथं आम्ही कोणाचे हेवे दावे काढायला येत नाही. आणि जर एखादा एलिमेंट असलाच आमच्यामध्ये, अरे बाबा तू नाही तुला जमत ना, तू बाकीचा आमचा डिस्टर्ब करू नको. कारण दूध नासायला थेंबर दहीसुद्धा पुरेसं होतं विरजन. तसा आमच्याकडे कोण असेल, बाबा तू येऊ नको सन्मानानं, तुझी काही गरज असेल तर आम्ही सगळी तुझ्या घरी येतो, पण तुझ्यामुळं हे काय डिस्टर्ब होऊ नको. खूप छानपैकी आम्हाला राहता आलं पाहिजे. म्हणजे काय करायचं, चांगली कपडे घातली म्हणजे आम्हाला राहता येतं का? चांगलं जेवलो म्हणजे राहता येतं का? नाही. चांगलं राहणं म्हणजे काय असतं हे प्रत्येकानं आपापलं थोडंसं विचार करून राहा. आमच्या घरातली नंतरची पिढी माझं ऐकत नाहीत हे गृहीतच धरून चाला. काही गोष्टी गृहीत धरायच्याच. त्याचं दुःख मी वाटूनच घ्यायचं नाही. मी अगोदर गृहीत धरलं नाही का नाही तर खूप मोठं दुःख वाटतं. 2 पैलवान कुस्ती खेळताना खूप अटीतटीची लढाई होते आणि त्यातला एक जण हारणारच असतो. पण त्यानं जर गृहीत धरलं, अरे मी ह्यात 50% मी जिंकण्याचा वाटा असतो आणि 50% हरण्याचा सुद्धा वाटा असू शकतो, ही जर गृहीत धरलं तर त्याला वाईट वाटत नाही. पण मीच एकटा जिंकणार आणि मी जिंकलो पाहिजे असं जर असेल तर ते मग त्याला खूप वाईट वाटतं. एकमेकास सहाय्य करू. काही गोष्ट असते मी तुम्हाला सांगतो. म्हणजे काय करायचं, एकदा देवाची आणि दानवांची खूप मोठी लढाई झाली. एवढी मोठी लढाई, दिवसभर तुंबळ युद्ध झालेलं. संध्याकाळ झाली की लढाईचे त्यावेळचे नियम असे होते की संध्याकाळ दिवस मावळला की तिथून पुढं लढाई बंद. सगळेच महाभारत रामायण वगैरे तिथून सगळे त्याच्यानंतरचे वगैरे सगळे असंच नियम होता त्याचा. आणि देवाचे आणि दानवाचे हे सगळे मोठं तुंबळ युद्ध झाल्यानंतर दिवसभर लढून सर्वांना भूक लागलेली. जे मेन ऑर्गनायझर होते कृष्णासारखे वगैरे जे असे, तर तिने काय केलं, संध्याकाळी भोजनाची व्यवस्था केलेली होती. आणि भोजनाची व्यवस्था झाल्यानंतर तिथं नेमकं चुकून काय होतं, तुमचा जसा आत्ताचा हॉल आहे नाही तसा एक छोटासा हॉल त्यांच्याकडे होता. आणि त्या हॉलमध्ये एक तरी देव तरी बसायचे, नाहीतर दानव तरी बसू शकत होते, एवढाच हॉल होता. आता परत त्यांच्यावरनं भांडणं सुरू झाली की आम्ही अगोदर का तुम्ही अगोदर. पण देवाने सामोपचारण ठरलं आहे, बाबा म्हणतात ना दानव तुम्ही अगोदर बसा, काय आमची अडचण आहे. जो मुख्य माणूस होता त्यानं सांगितलं, सगळे बसले दानव जेवायला. मस्तपैकी जेवण पक्वान्न केलेले होते, सगळ्यांना वाढले. आणि जसं वदनी कवळ घेता वगैरे आपण जसं म्हणतो का नाही सुरुवातीला, मग सगळे ताव मारायला सुरुवात, तसं म्हटले थांबा म्हटले, लगेच जेवायचं नाही म्हटले, माझी एक अट आहे तेवढी अट ऐकून घ्या आणि मग जेवायला सुरुवात करा. आता राक्षस म्हणले काय आता आणि काय एवढं वाढलं आहे सगळं, आता काय अडत आहे, बरं असू दे काही असून आम्ही जेवायचं तरी आहेच म्हणले. जेवायला सुरुवात करताना प्रत्येकानं जेवायला बसलं की आपला हात, जेवणाचा हात कोपरात वाकवायचा नाही. हात कोपरात न वाकवता जेवायचं आहे. झालं, दानवानी प्रयत्न केला, हात कोपरात वाकला तर पंचायत.
नाही वाकवताना मग तिने काय केलं, असा वर केला हात आणि वरनं सोडायचा, वर तोंड करायचं, काय तोंडात पडायचं, काय नाकात पडायचं, काय डोळ्यात जायचं, काय तोंडावरनी पडायचं, सगळं असा प्रत्येक घास घ्यायचा असा वरनं सोडायचा. सगळी दैना झालेली, कुणाचं काही पोट भरायला तयार नाही, त्यांच्या वाटणीचं होतं तेवढं अन्न संपलं. जे त्यांच्यामध्ये मार्गदर्शक होते त्यांनी सांगितलं, आता तुमची वेळ संपली, आता तुमचं अन्न पण संपलं तुमच्या वाटणीचं, आता उठा तुम्ही. नंतर देवांची वेळ आली, देवानं बसवलं आणि देवानं वाढलं, सगळी पंक्ती वाढल्या. आणि मग दानवांना लक्षात आलं की अरे आम्हाला जी आठ होती तीच आठ असली पाहिजे त्यांना पण, बघू कसे जेवतात म्हणजे. म्हणून दानवाने आग्रह करून त्यांना तीच आठ घालायला लागली. मग त्या सांगितलं देवाना की तुम्ही कोपरात हात न वाकवता जेवायचं. सगळे दानव बाहेरनं मजा बघायला पाहिजे, आमची एवढी मजा, आता आमच्यापेक्षा ह्यांचीही मजा होणार आहे. मग देवाने, साधी सरळ माणसं, तुम्हाला माहिती आहे देव म्हणजे कोण, दानव म्हणजे काय. तर देवाने एक गोष्ट केली की ही आठ ऐकल्या गेल्या, सगळी पंगत जी अशी मांडली की एकमेकाच्या समोर बसले आणि कोपरात हात न वाकवता घ्यायचं आणि दुसऱ्याच्या तोंडात घालायचं, त्यानं ह्याच्या तोंडात घालायचं. मस्तपैकी दोघंही तृप्त झाले, भरपूर जेवले. ह्याच्यामध्ये दानव मात्र खजील झाले की आम्ही स्वतः आमचाच फक्त विचार केल्यामुळे ही सगळे आमच्या अंगलटी आलं. आणि देवांना देव पण का आलेलं होतं, तर माझ्याबरोबर त्यांनी दुसऱ्याचाही विचार केला पहिल्यांदा. अरे त्याचं पोट भरलं तर माझं पण भरणार आहे, त्याला 2 घास मिळाले तर मला पण मिळणार आहे, हा विचार घेऊन जर आम्ही पुढे गेलो तरच आम्हाला हे शक्य आहे. शेतामध्ये तुम्हाला माहीत आहे की माझ्याबरोबर दुसऱ्याचंही पीक आलं पाहिजे. म्हणून एक मिलिटरीतला रिटायर झालेला माणूस आला, सगळी ऊसाची शेती, आणि त्यानं ठरवलं की मला लागणारं धान्य मी पेरणार. ऊस मला लागत नाही ना, मी नाही पेरणार, मला जे लागणार आहे घरी ते मी पेरणार आणि तेच मला पाहिजे. बाकी सांगतात अरे सगळीकडे ऊस आहे तुझा, तू ज्वारी केलीस तर पाखरं राखणार नाहीत. नाही म्हणला, असं जर असेल तर मी एकट्यानं नाही, म्हणला माझ्याबरोबर अनेक लोकांनी ते केलं पाहिजे, अनेक लोकांना तयार केलं त्यांना, आणि मग ते धान्य करायला लावलं. म्हणजे येणारी पाखरं, खरंच पाखरामुळं ते नुकसान होते असं वाटत असेल तर ते सगळ्यांच्याकडे डिस्ट्रीब्यूट होईल, माझं नुकसान कमी होईल. तरी पण तिने आयडिया सांगितलं. जाऊन तो हळूच आपला काय करायचं, आपण कुणाला कुठेतरी जाऊन एक तासभर दुकानात असेल, कोणाच्या आमका असेल, एक बसण्याची ठिकाणं वेगळी असतात, तिथे जाऊन बसतो. एक तो दुकानदाराकडे, कापड दुकानदार होता त्याच्याकडे बसायला, आणि एक तागा कापडाचा जो होता वर्षानुवर्षे ते पडलेला होता, आता कुचत चालला आहे त्याच्यामध्ये, काय त्याला ठेवायची पण पंचायत झालं. तो ऐकलेलं होतं त्यानं. तर तो शेतकरी म्हणला अरे हे ताग्या तेवढा तुझा नाहीतरी बादच होत चालला आहे, मला देशील का त्याच्यामध्ये. अहो म्हटलं तुम्ही नेऊन काय करा, आता हे वाटत द्या तरी म्हटलं बघू. मग त्यानं घेतलं आणि तो शिंप्याकडे जाऊन बसायचा. त्या शिंप्याला म्हणला असं कर, त्या ज्वारीच्या कणसावर बसतील एवढी एवढी मला एक पिशव्या शिवून दे घ्यायच्या, तुझ्या सवडीनं दे कशा पण 2-4 काय. त्यानं शिवल्या आणि प्रत्येक त्या कणसाच्या दाण्याला एक पिशवी गाठली त्यानं. सगळ्यांनी ती प्रयोग केला. एकही पक्षी त्याच्यावर आला नाही, एकही दाना त्याचा कुठे गेला नाही. भरमसाठ चांगलं पीक मिळालं त्याला. का मिळालं? एकमेका सहाय्य करू. माझं एकट्याचं चांगलं झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं नको, ही वृत्ती जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माणूस आनंदीच होत नाही. अरे चला सगळ्यांनी मिळून आनंद घेऊया ना, घ्यायचा आहे तर सगळ्यांनीच घेऊया, तो आनंद खरा आनंद असतो. माझ्या गावातली कोणीतरी दुःखी असावेत आणि मग मी आनंदी व्हावा, किंवा त्याचा पाय खोलात जावा आणि मग मी त्याच्या पायावर पाय देऊन वर चढावं, हा असं कधीच होत नाही. आणि तो वर गेला तरी त्याला काही उपयोग होत नाही. कारण अनेक कथातून, अनेक कीर्तनातून, अनेक ह्याच्या साध्या साध्या गोष्टीतून सुद्धा आम्ही ऐकत असतो, असं होणारच नाही. एकमेकाला सहाय्य करूया, एकमेकाला पुढं घेऊन जाऊया, एकमेकाच्या हाताशी हात धरूया. देवाला चांग भलं म्हणताना आम्ही नाही एकट्या, ज्योतिबाला एकटाच नसतो मी. गुलाल खोबरं उधळते त्यावेळेला कोण असतो? अरे मी माझ्याच अंगावरती माझं खोबरं उधळून नाही घेत. आणि तसं जर गेला तर बाकीचे माणसं म्हणलं अरे तू पुढच्या वेळी यूज नको कशा ह्याच्यामध्ये, घरात बसूनच उधळ की, मग इथे याचं काही कारण नाही. देवाच्या नावानं जो भंडारा उधळतो त्यावेळेला जे माझ्या अंगावरती गुलाल खोबरं जे काही पडतं ते खरंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून परत एकदा मी त्या बाजूला जातो की हे सगळं करत असताना माझ्या ज्योतिबाच्या वाऱ्या असतात, कुणाच्या खंडोबाच्या असतात, कुणाच्या सिद्धेश्वरच्या असतील, तुमचं ग्रामदैवत ज्याच्याप्रमाणे असतं तिथं आम्ही जातो. फक्त हे सगळं करत असताना, देव धर्म वगैरे हे सगळं करत असताना बारकाईनं आम्ही ते समजावून घेऊया. मी ते करू नका म्हणत नाही किंवा त्याला विरोधी करावं असं म्हणत नाही, ते फक्त आम्ही समजावून घेऊया. मग समजावून एकदा घेतलं की मग आम्ही नेमकं काय करायचं आहे हे आम्हाला समजेल. अर्थात थोडक्यात उदाहरणच तुम्हाला सांगतो की आम्ही ज्योतिबा समजावून घेऊया. ज्योतिबाला तरी तुम्ही जाताच बऱ्यापैकी, कुणाचे देवस्थान असतील वर्षातनं एकदा आम्ही
जत्रेला जातो वगैरे. ज्योतिबा जर समजावून घ्यायचा असेल तर ज्योतिबा हा दुसरा तिसरा कोणी नाही, एक शेतकरी आणि शेतकऱ्यांचा राजा, मोठा राजा होता तो. एक माणूसच होता, राजाच होता तो. आणि हे संघटना मोठी होती, राजा असल्यासारखं त्यांची मोठी संघटना होती. आणि हिने काय करायचं तर देशभरातून व्यापारासाठी आलेलं जे धान्य किंवा जे काही वस्तू असतील ते बंदरामार्गे परदेशला जायचं. देशभरातून रत्नागिरी किंवा तिथं जाणारा, त्या रूटनं जाणारा जो मार्ग आहे त्याचं, ही देवस्थानं जी आहेत इथं त्यांची एक ठाणी होती, ज्याला आपण टोल नाका म्हणूया. तिथंपर्यंत ती व्यवस्थित यायचं. तिथनं पुढं रस्ता नव्हता, एवढा मोठा घाट, पाऊस असायचा आणि कुणालाही जाणं शक्य नव्हतं ना. ही ठराविक लोकच असायची. मग काय करायचं, हा सगळा माल तिथं यायचा आणि ह्यांची यंत्रणा असायची, ज्योतिबा वगैरे असेल ह्यांची यंत्रणा असायची. ह्यांनी काय करायचं, ते त्याचा माल जो असेल तो बंदरापर्यंत पोचवायचं काम करायचं. मग कोल्हापूरच्या त्या डोंगरापासून माल कुठं जायचा, रत्नागिरीला. आणि मग रत्नागिरीला जाता जाता हिने त्यामधलं कमिशन घ्यायचं, काय टोल घ्यायचा, एवढे पैसे किंवा एवढं मला दे, मग तुझा माल रत्नागिरी. मग त्यांच्याकडे ते गाड्या असायच्या, वेगवेगळी साधनं असायची, त्यांची ठरलेली माणसं असायची, कुठल्या मार्गानं कसं जायचं त्यांना माहिती असायचं आणि त्याचा माल ते पोचवून द्यायचे. आता एकदा माल गेला की माल जाईपर्यंत पोचलाय बाबा हे माहितीवरून बरेच लोक तिथं थांबायचे. आणि मग व्हायचं काय की हे ज्योतिबांचं जे तिथं ठरलेलं होतं माल पोचवायचं, आणि मग असं करता करता जे काही व्यापाऱ्यांच्यातले असतील किंवा लोकांच्यामधली जी भांडणं होती किंवा वाद होते, ते वाद मिटवायचं काम पण ते ज्योतिबा करायचे. आणि हे वाद मिटवायचं काम म्हणजे थोडक्यात कोर्ट. हे कोर्टाचं काम कधी चालायचं तर रविवारी चालायचं. आणि एकदा का त्या रविवारच्या कोर्टात काम गेलं की मग ते निकाल लागेपर्यंत ते काम चालू राहायचं. आणि मग ह्या रविवारी नाही तर पुढच्या रविवारी, पुढच्या रविवारी नाही काम झालं तर त्याच्या पुढच्या रविवारी. आणि हे सारखंच जाणं म्हणजे ह्याला खेटं घालणं म्हणतात. न्यायाचं पण काम करायला लागायचं आणि तिथंपर्यंत तो माल पोचवायचा. रत्नागिरीला पोचवण्याचं माल म्हणून त्या वाडी रत्नागिरीच म्हणतो आपण. ज्योतिबाचं मूळ खाली जो भाग आहे त्याला वाडी रत्नागिरी त्यासाठीच म्हणतो. ही सगळी ठाणी, नाईकबा असतील, ज्योतिबा असतील किंवा डोंगरावरनी जे पश्चिम घाटामध्ये दिसतात, ही सगळी आहे. ही जर आम्ही समजावून एकदा घेतलं का नाही की मग त्याचं गांभीर्य आपणाला वेगळ्या पद्धतीने येतं. आता घरामध्ये सुद्धा काही काहींचं देवव्रत वगैरे किंवा विशेषतः महिला वर्गांचं जास्त असतं की हे झाल्याशिवाय मी अन्न खाणार नाही, हे झाल्याशिवाय मी ते करणार नाही, एवढी पूजा झाल्याशिवाय, भजन झाल्याशिवाय आमकं करणार. अरे अजिबात करायची गरज नाही. तुम्ही तुमचा आत्मा, तुमचं जे काय असेल ते पहिल्यांदा सांभाळा, बाकी काय देव नंतर बघू, त्याचा काही परिणाम होत नाही, काही होत नाही. हे एकदा तो मी जर समजावून घेतलं. कालच वटसावित्रीची पौर्णिमा झाली, त्यातनं काही निष्पन्न होत नाही माहीत असताना सुद्धा प्रत्येक महिलेनं 7-7 फेऱ्या मारल्या असतील आणि 7 जन्मे हाच नवरा मिळू दे, वर्षभर 364 दिवस कसाही वागू दे देव, 365व्या दिवशी वटसावित्रीला परत हाच. ही एक त्यांच्या मनाची भावना ते असते, एक मनावरती जे ठसलेलं असतं. सार्वजनिक आमच्यावरती जे काही बंधनं असतात त्यामधलं जे भाग असतो त्यालाच अनुसरून मी तरी थोडासा वेगळ्या पद्धतीनं विचार मांडतो. तुम्ही सर्वजण क्रांतीचे नाना पाटलांचे जे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या लोकांना आहे की पुढच्या वर्षीची वटपौर्णिमा ज्या दिवशी असेल त्या दिवशी महिलांच्यासाठी एक वेगळा कार्यक्रम तुम्ही ठेवा. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक, तुम्ही जे सभासद आहात, तुमच्या घरातल्या महिला भगिनी वगैरे जे कोण असतील त्यांनी एकत्र येऊ द्यात. कारण प्रत्येकीला वाटत असतं की अरे मी एवढी चांगली ठेवणीची वर्षभर घातली नाही पण आज साडी घातली, एवढे आज मी दागिने घातलेले आहेत, एवढे महाग दागिने, एवढे चांगले दागिने, कुणीतरी बघितलं तर समाधान वाटतं. जर एखाद्या स्त्रीला ते दागिने किंवा ती साडी, अरे बाई तुझी चांगली किती आहे, असं जर कोण म्हणलं नाही तर ते काही खरं नाही. हे म्हणजे आता मला नकोच ते. किमान तेवढं तरी होऊ दे, एकत्रित येऊ देत. नाहीतरी नटून तटून त्या दिवशी आलेलेच असतात ते ऑलरेडी. तर ठराविक वेळ द्या, महिलांना अगोदर सांगा, त्या दिवशी एकत्रित येऊ द्या. त्यांचे हितगुज गप्पा गोष्टी वगैरे त्यांच्या लेवलवरती तिथं होऊ द्या. ह्यांचीही मनं मोकळी होतील. कारण मन मोकळं नाही जर झालं तर घराघरातून एवढा मोठा संताप निर्माण होतो. घराघरामधून जे आम्ही कलह दिसतात, कुणाचंच मन मोकळं झालेलं नसतं. कुणीच कुणाबरोबर मन मोकळेपणा बोलायला तयार नसतो. आज ज्या घरामधले संवाद थांबले, ज्या घरामधले संवाद हरवले, ती घर पुढं कधीच जात नाही, लक्षात ठेवा. आणि ते संवाद परत मिळवायची जबाबदारी ज्येष्ठ नागरिक म्हणून आपली राहते. प्रयत्न करूया आपण. नको त्याला
जास्त दाब द्यायला नको त्याला, किंवा जास्त अरे आपण थोडा थोडा प्रयत्न केला, सगळ्यांनी मिळून एकत्र जीवूया. काही घरांच्यात काही चांगली पद्धत आहे, अरे सगळ्यांनी मिळून एकत्र आपण जीवूया, 4 गप्पा गोष्टी. पण बऱ्याच वेळेला मी बऱ्याच घरातून असं बघितलेलं आहे की मुलगा कुठंतरी गेलेला असतो, वैतागून आलेला असतो तो, किंवा नवरा असेल ह्याच्यामध्ये, आला की जेवाय बसला की 5 मिनटं आता कुठं हलणार नाही बायकांना माहीत असतं. आणि तो जेवाय बसला, पहिला घास घेतला की त्याच्यावर भडीमारजी सुरू होतो. ते वैतागतं एवढं की जेवायला पण नको म्हणतो, अर्धवट ताट टाकून पळतो तो. अशा घरात कधीही शांतता राहणार नाही, लक्षात. जेवताना तरी अजिबातच कुणाला बोलू नका. मस्तपैकी त्याला 2 घास खाऊ दे, जीवू दे. मग आपण ठरवू, एकत्र बसू, चर्चा करू. तुला काय वाटतंय ते सांग, मला काय वाटतंय ते सांगतो. खरंच त्यातून योग्य मार्ग काय, असा जर केला तर कुठल्याही घरात कलह कधीच होणार नाही, लक्षात. पण आमचं चुकतं काय की आम्ही ह्या गोष्टी नेमक्या टाळतो. अरे तो मुलगा माझ्याशी बोलत नाही, मी त्याच्याशी बोलत नाही. आज घरामध्ये कित्येक फ्लॅट संस्कृती आम्ही आमच्या घरात आणून ठेवली आहे. कोणच कोणावर जर बोलायला तयार नसेल तर मग काय करायचं. असं होता कामा नये. संवाद हरवून द्यायचा नाही, आणि त्याची जबाबदारी आम्ही उचलूया. आम्ही आहे तोपर्यंत आम्हाला जेवढं जमतं आहे तोपर्यंत आम्ही करतो. नाहीच त्यातून निष्पन्न पुढची पिढी मग त्यांना जसं पाहिजे तसं करणारच आहे. आणि जगामध्ये आमच्यामुळं काय थांबणार आहे किंवा माझ्यामुळं कुणाचा अडणार आहे हे एक समजतो आम्ही बाजूला काढून टाकूया. कारण मी डोळ्या देखत सगळ्यांचंच बघतो की अरे तो गेला म्हणून त्याच्या मागं कुठं काय थांबलं. आज सकाळीच एका मित्राचा भाऊ वारला म्हणून स्मशानभूमीत दहनविधीला आज जाऊन आलो तिथून. खूप लोकं बसलेली होती. एक 2-4 घरातली सोडली तर बाकीच्यांना काहीही कोणाला काही देणं घेणं नव्हतं. मस्तपैकी गप्पा बिप्पा गाणे ऐकत बिकत आपलं गप्पा तुझं काय हसत खेळत. जे सख्या नातेवाईकांना फार तर तेवढं दुःख होत झालं. बाकी काही एक आपण जावं बरं दिसतं काय, मग काहीतरी लोक म्हणतील आयला गेला नाही त्याच्यामध्ये, हा फक्त हजेरी लावायचं. आज तुम्ही चित्र तेच बघता, तुमच्या स्मशानभूमीत जावं बघा, मला माहीत आहे. म्हणून आपल्या जाण्यामुळं कुणालाही काही फरक पडत नाही. त्यामुळं असं आपण वाटून घ्यायचं नाही, लक्षात आहेत ना, आनंदातच जागायचं. निगेटिव्ह विचारच करायचा नाही. माझ्यामुळं अरे मला हे होत आहे, नको. चांगलंच विचार करायचा. काय नाही, मस्तपैकी जोगूया, मस्तपैकी 2 घास खाऊया, उद्याचं उद्या बघू ज्या वेळेला करी. निगेटिव्ह विचार केला की निम्मा माणूस खचतो तिथंच. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या वेळेला विदर्भात मराठवाड्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या झाल्या आणि अनेक ठिकाणी चर्चासत्र झाली. प्रत्येक ठिकाणी आम्ही आवर्जून एक विषय मांडला की शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याला टी व्ही हे खूप मोठं माध्यम आहे. टी व्ही हे खूप मोठं माध्यम आहे. तर हे माध्यम काय आहे, तर घराघरात ज्या वेळेला टी व्ही आला त्यावेळेला लोकांचे संवाद बंद झाले. रिमोट एकाकडंच, पुढं चाललं आहे ते बोलायचं नाही, कुणीही आवाज करायचा नाही. मालिका कुठली चाललेली असते, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको. इतका आनंद घेऊन, इतका रस घेऊन, अगं त्या बाईचं काय झालं असेल ते, आता 2 बायका भेटल्या तरी त्याच्यावर चर्चा, आणि तिचं उद्या आता काय होईल हिची मोठी काळजी. आणि ह्या सगळ्या मालिका चुलीपासून उंबऱ्यापर्यंत एवढ्याच भोवती फिरणाऱ्या ह्या मालिका, त्यातनं निष्पन्न काय होतं, काही नाही. म्हणून ज्या वेळेला ह्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये ते स्वतः मालिका बघत नव्हते, पण घरात त्यांना स्थान नव्हतं. मालिका सुरू आहे तोपर्यंत तुम्ही बाहेर फिरून या. बाहेर कोणच नसायचं, नाहीतर बाहेरच्या पडवीला बसायचं, नाहीतर बाहेरच्या उंबऱ्याला बसायचं. आपलं कोण कुत्री मांजरं हाणत बसायचं. ह्या पूर्वी असं नव्हतं बघा. महाराज प्रत्येक गावामध्ये पार असायचा, चावडी असायची, पारावर माणसं यायची, सुखदुःख एकमेकाशी बोलायची. अरे माझ्या पोरगीचं लग्न झालेलं नाही, माझ्या पोरगीचं असंच झालं, माझ्या जावयाचं असं चाललं आहे, माझ्या जावयानं तसं करायला नको होतं, माझं पेरलेलं असं झालं, माझं शेतातलं तसं झालं, माझा एकच बैल होता म्हणून अरे चल दुसरा बैल घेईल तुझं काम चालू कर. ही ज्या वेळेला संवाद हरवला, पारावरचा संवाद बंद झाला, त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनामधलं दुःख तसंच साठून राहिलं. हे कुणाला मी सांगणार. आणि म्हणून आत्महत्येसारखी प्रवृत्ती लगेच त्याच्यामध्ये जागी व्हायची. माझं असंच झालं, चल काय आता बाद झालं जीवन, मला काय करायचं आहे, हा विचार जर आला तर तो त्या प्रवृत्तीला जातो. म्हणून आम्हाला हे कुठलंही काहीही करायचं नाही. आम्हाला मिळालेला क्षण आनंदात घालवायचा आहे. आम्हाला मिळालेला क्षण आमच्याबरोबर दुसऱ्यालाही आनंदात गेला पाहिजे. आणि हे जर झालं तर माझं कुटुंबसुद्धा आनंदित होईल. अरे हे आनंदित आहे तर दुसरी, आणि हे कुटुंब आनंदित झालं, दुसरं होईल, दुसरं तिसरं होईल, चौथं होईल, आणि अख्खं गाव आनंदित राहू शकतं. म्हणून आम्ही सर्वांनी परत एकदा हा विचार करूया. ज्येष्ठ नागरिक ह्या नात्यानं आम्ही काही आमच्या वाट्याला येणारे काही कर्तव्य असतील, हक्क असतील, ते आम्ही जरूर बजावूया. जर तुमच्याशी सुटण्यासारखे नसतील तर ह्या संघटनेचा उपयोग करून आम्ही
त्याचा वापर करूया किंवा संघटनेला आमच्या मतीला बोलवूया. ते जरूर प्रयत्न करतील. सर्वांनी मिळून तो प्रयत्न करूया आणि असं झालं तरच आम्ही खऱ्या अर्थाने आनंदित राहू, आनंदित जगू आणि आनंदातच असू. हाच विचार सर्वांच्या बरोबर देतो आणि तुम्ही बोलवलं, मला परत दुसऱ्या वर्षी बोलायची संधी तुमच्याबरोबर मिळेल त्यावेळेला ह्या संघटनेचा आणि तुमच्या सर्व सभासदांचं मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद.